रेक्टिफिकेशन ऑफ एरर मधील प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम असा विचारला आहे, द फॉलोइंग एरर वेअर लोकेटेड इन द बुक्स ऑफ अनिल अँड सन्स बिफोर द प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, रेक्टिफाय देम. त्यामध्ये नंबर 1 विचारलं आहे, गुड्स सोल्ड टू आर्यन ₹2000 ऑन द क्रेडिट वेअर नॉट एंटर्ड इन सेल्स बुक. पहा, त्याने असं म्हणलं आहे या एररमध्ये वस्तू आर्यनला विकल्यात परंतु ते सेल्स बुकमध्ये रेकॉर्ड केलेल्या नाही आहेत. आपल्याला काय करायचं असतं, इथं रॉंग एंट्री आहे का रेकॉर्डच नाही तर रॉंग एंट्रीचा काही विषय नाही, त्यामुळे रिव्हर्स एंट्रीचाही काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे याची करेक्ट एंट्री जर आपण बघितली तर करेक्ट एंट्री अशी होते, आर्यन अकाउंट डेबिट टू सेल्स. त्यामुळे ह्याची जी करेक्ट एंट्री आहे तीच एंट्री आपली रेक्टिफाईंग एंट्री असणार आहे. त्याचं कारण आहे की ते नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे ते रेकॉर्डच नव्हतं म्हणून आपण त्याला नवीन रेकॉर्ड केलंय. त्यामुळे रॉंग एंट्री रिव्हर्स एंट्रीचा काही विषय इथं राहत नाही. तर त्यातलाच नंबर 2 पाहू आपण. अँड अमाऊंट ऑफ ₹600 पेड फॉर रिपेअर्स टू द मशिनरी स्टँड रॉंगली पोस्टेड टू मशिनरी अकाउंट. आता हे पहा उदाहरण काय झालं, रिपेअर्स मशिनरीची अमाऊंट होती ₹600, रॉंगली पोस्ट कुठं केलं आपण मशिनरी. कारण त्यांना गैरसमज कसा होत असतो ज्यावेळेस आपण रेकॉर्ड करतो, आपण मशिनरी ज्यावेळेस परचेस करत असतो त्यावेळेस वेजेसचा इन्स्टॉलेशन किंवा रिपेअरचा जो चार्जेस असतो, बरोबर आहे, तो त्या मशिनरीमध्ये आपण ॲड करतो. तर त्याच पद्धतीने जर चूक झाली होती, मशिनरीमध्ये ते पैसे इन्क्लूड झालेत, कशाचे, रिपेअर्स ऑफ मशिनरीचे. तर आपण बघितलं तर इथं जी रॉंग एंट्री झाली, रॉंग मशिनरीमध्ये इन्क्लूड झालेत म्हणते ते, ठीक आहे. तर आपण रॉंग एंट्रीचा जर विचार केला, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश होईल आहे. रॉंगला तुम्हाला रिव्हर्स करायचं आहे, रिव्हर्स म्हणजे डेबिटचं क्रेडिटला आणि क्रेडिटचं डेबिटला घ्यायचं आहे. तर एंट्री आपल्याला दिसत आहे कॅश अकाउंट डेबिट टू मशिनरी. ओके, तर आपण जर रिपेअर्सची जर एंट्री करेक्टचा विचार केला, रिपेअर्स हा आपला एक्सपेन्सेस आहे, नॉमिनल अकाउंटचा रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर त्यानुसार आपण घेणार आहेत रिपेअर्स अकाउंट डेबिट आणि रिपेअरिंगचा जो चार्जेस लागला त्याची आपण कॅश पेड करतो. तर रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश अशा पद्धतीची करेक्ट एंट्री असेल. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, रिव्हर्स एंट्री आणि करेक्ट एंट्री चेक करायची. तर तिथं बघा कॅश डेबिटला पण आहे क्रेडिटला पण आहे, परंतु रिपेअर्स डेबिटला आहे आणि मशिनरी क्रेडिटला आहे, म्हणून आपली रेक्टिफाईंग एंट्री अशी होईल रिपेअर्स अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट क्रेडिट. कारण रिपेअरिंगचा खर्च आपण रिपेअरच्या डेबिटला टाकला, मशिनरीचा तो क्रेडिटला घेतला, याचा अर्थ तो अगोदर ॲड झाला तर चुकून, मग आपल्याला त्याला लेस करायचं होतं तर त्यासाठी आपल्याला त्याला क्रेडिटला घ्यावं लागेल. ठीक आहे, तर आपण पाहूया एक्झाम्पल नंबर पुढचं 3. सॅलरी पेड ₹2500 टू श्रीकांत वाज रॉंगली डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट इन द लेजर. पहा मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपल्या कर्मचाऱ्यांना सॅलरी देतोय त्यावेळेस आपण कुठल्या कर्मचाऱ्यांना सॅलरी दिली असं काही रेकॉर्ड करत नाही. आपण काय लिहितो, सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे, तो नॉमिनल अकाउंटच्या रूलमध्ये येतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर आपण जी करेक्ट एंट्री अशी करतो सॅलरी पेडची नेहमीच सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. परंतु काय झालं, सॅलरी ऐवजी आपण त्या पर्सनला दिली असं चुकून रेकॉर्ड केलं, म्हणजे त्याच्या श्रीकांत नावाच्या व्यक्तीला डेबिट झालं. म्हणजे काय झाली असेल रॉंग एंट्री, श्रीकांत अकाउंट डेबिट टू कॅश अशा पद्धतीची झाली. आपल्याला आता रेक्टिफिकेशन एरर आपण युनिट पाहतोय, त्यामुळे याला काय करायचं, रिव्हर्स करायचं, सॅलरी डेबिट कॅश डेबिट टू श्रीकांत करायचं आहे. आणि आता जर तुम्ही बघितलं करेक्ट एंट्री आणि रिव्हर्स एंट्री मध्ये कॅश कट करा तर राहील काय, सॅलरी अकाउंट डेबिट टू श्रीकांत. ही आहे आपली रेक्टिफाय एंट्री. मित्रांनो, रेक्टिफाईंग एररचा जर फॉर्म्युला तुम्हाला जर पाहिजे असेल तर फॉर्म्युला असा आहे, रेक्टिफाईंग इज इक्वल टू रिव्हर्स प्लस करेक्ट एंट्री, रिव्हर्स प्लस करेक्ट. त्यामध्ये सारखे सारखे शब्द तिथं कट करतो आपण आणि राहिलेल्याची एंट्री करून टाकतो. तर अशाच पद्धतीचं रेक्टिफिकेशनचे काही प्रॉब्लेम मी पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन येत आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासचे व्हिडिओ पाहावे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.